तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही थंबनेल बघून माहीतच झालं असेल की तुम्ही काय बघणार आहेत व्हिडिओमध्ये, कोणचा टॉपिक आहे आपला व्हिडिओमध्ये. तर चला टाईमपास न करता डायरेक्ट व्हिडिओकडे वळूत आपण. तर आता समजा की शेअर मार्केट म्हणजे काय, असं समजा कोणाला पण विचारलं की सामान्य माणसाला विचारलं की शेअर मार्केट काय, तर कोणी काय म्हणतं आहे की पहिलं टॉपिक तर त्याच्या डोक्यामध्ये येते की शेअर मार्केट म्हणजे सट्टा आहे, गॅम्बल आहे किंवा जुगार आहे म्हणून. आणि दुसरं म्हणजे सध्याच्या जनरेशनमध्ये विचारलं तर काय म्हणतात की शेअर मार्केट म्हणजे पैसा कमवायची मशीन आहे, जसं की हर्षद मेहताचं येते समोर. तर ॲक्च्युअलमध्ये शेअर मार्केट काय आहे हे आज समजून घेऊया आपण. तर मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो की शेअर मार्केट काय असते. तर शेअर मार्केट म्हणजे आपल्या नांदेडमध्ये जसं हे आहे सब्जी मंडी आहे ना, तसं शेअर मार्केट आहे की तिथं आपण सब्जी मंडीमध्ये गेलो तर आपण कोणतेही भाजीपाला, मिरची, वांगे काही विकत घेऊ शकतो. तसंच शेअर मार्केटमध्ये पण आपण कंपनीचे शेअर विकत घेऊ शकतो. ओके, हे एवढं क्लिअर झालं. तर याच्यानंतर म्हणजे आता शेअर मार्केटमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत, काय आहेत, ते समोरचं टॉपिक राहील. तर समजा मी एक उदाहरण देतो तुम्हाला की माझ्याकडे 10 एकर शेती आहे आणि त्यामध्ये मी मिरचीचं पीक घेतलेलं आहे. मिरचीचं पीक घेतलं. आता ती समजा मला विकायचं आहे, मला पैशाची गरज आहे. तर मी कुठं जाणार? नांदेडच्या किंवा कोणत्या सब्जी मंडीमध्ये जाणार आणि विकणार मिरची. म्हणजे मिरची माझी काय झालं, कंपनी झालं आणि मी तिचा मालक झालो. तसंच की आपल्या इथलच्या मोठमोठ्या कंपन्या टाटा, रिलायन्स, जिओ यांचे मालक काय करतात की त्यांना अजून बिझनेस वाढवायसाठी त्यांना पैशाची गरज असते. तर ते काय करतात की ते पैशाची गरज लागते म्हणून ते शेअर मार्केटमध्ये येतात. मग अशा प्रकारे बखळ हजारो कंपन्या आहेत की त्या शेअर मार्केटमध्ये येतात. तर एवढं तर समजलं की शेअर मार्केट काय राहते, कसं राहते. आता समोरचं एक उदाहरण देतो की आता समजा आपण शेअर मार्केट कोणी पण विचारलं तर कोण म्हणते की जुगार आहे, सट्टा आहे, गॅम्बल आहे. मग तसंच आता आपण समजून घेऊ की नेमकं शेअर मार्केट काय आहे, जुगार आहे का नाही. तर आता समजा आपण आठवडी बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये गेलो आणि 10 किलो मिरची विकत घेतली, तर आपण त्या 10 किलो मिरचीचे काय झालो, मालक झालो. तसंच शेअर बाजारामध्ये पण आपण एखाद्या कंपनीचा एखादा शेअर विकत घेतला तर आपण त्या शेअरचा मालक होतो. म्हणजे ते शेअर आपण आज विकू शकतो, 10 दिवसाला विकू शकतो किंवा 10 वर्षाला विकू शकतो किंवा आपल्यानंतर आपली मुलं पण त्या शेअरला विकू शकतात. म्हणजे हे लाईफ टाईमसाठी पण राहू शकते, 10 वर्षे, 100 वर्षे. तर त्याच्यामुळं मला तर वाटते की हे शेअर मार्केट काय गॅम्बल किंवा सट्टा नाही आहे, ते एक बिझनेस आहे. जसं की आता खूप डीमार्टचा मालक पण ते राधाकृष्ण दिमानी, त्यांना पण पुरा पैसा शेअर मार्केटमधून कमवलेला आहे. आणि आता त्यांना मोठमोठाले बिझनेस जसं की डीमार्ट, केवढं 436 ब्रांच आहेत का की आपल्या ऑल इंडियामध्ये. चला आता दुसरी पण गोष्ट क्लिअर झाली की तुम्हाला शेअर मार्केट ही सट्टा किंवा गॅम्बल नाही आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे की शेअर मार्केट करायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं तर 2-4 मित्रांनी विचारलं की मला पण शिकायचं आहे, कसं शिकायचं, तू काय रेफर करता, कोणची बुक रेफर करता. तर बुकचं काहीच नाही आहे त्याच्यात. साधी गोष्ट 2 फॅक्टर पडते समजा आपल्याला शेअर मार्केट शिकायचं असेल तर. पहिलं म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस, दुसरं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय, तर फंडामेंटल म्हणजे आपण त्या कंपनीचा डाटा पूर्ण वाचायचा की कंपनी प्रॉफिटमध्ये, लॉसमध्ये आहे किंवा ते आज या वर्षीचा प्रॉफिट किती आहे, त्याचा मालक कोण आहे, ते ट्रस्टेड आहे का नाही, की त्याचा विश्वास आहे का नाही, की त्याचं काम कसं चालू आहे, त्याचे किती स्टोअर ओपन होणार आहेत किंवा किती फंड देणार आहे मालक त्यांना. हे सगळं ॲनालिसिस, यांचा सगळा अभ्यास म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस असते. आणि दुसरं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. तर आता समजा टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काय राहतं, चार्ट पॅटर्न राहते. तर तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये. तर म्हणजे फक्त चार्टचं स्टडी करायचं, चार्ट कसा बनते, काय बनते, ते पॅटर्न कोणकोणचे बनते, कॅन्डल कोणची बनते, यांच्या सगळ्याचा अभ्यास करून आपण कंपनीचा विचार करू शकतो की समोर 5 दिवसाला वाढेल का, महिन्याला वाढेल का, पुढच्या वर्षी वाढू शकते. हे आपण टेक्निकल बेसवर किंवा फक्त लॅपटॉपवर बसूनच आपण बघू शकतो. न्यूज हे बघायची काही गरज नाही आहे आपल्याला टेक्निकलमध्ये.
झालं दोन. आता शेअर मार्केट काय राहते, कसं राहते, काय काय राहते शेअर मार्केटमध्ये, एवढं तर समजलं तुम्हाला. आता पब्लिक काय विचारेल की शेअर मार्केटमध्ये फंडामेंटल सोपं आहे का हे सोपं आहे. तर माझ्या मुताबिक तर समजा टेक्निकलच सोपं आहे. कारण की फंडामेंटलमध्ये कसं आता हजारो कंपन्या आहेत, आपल्या हजारो कंपनीचा डाटा त्या एक 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 त्यांना वाचावं लागेल, त्यांचं प्रॉफिट लॉस लिहून काढावं लागेल. एवढा टाईम तर कोणाकडेच नाही आहे. तर त्याच्यामुळं साधी गोष्ट म्हणलं तरी बी आपल्याला टेक्निकल चार्ट वाचून किंवा अभ्यास करून काही बुक्स आहेत ते बुक्स वाचून आपण त्याला मास्टर करू शकतो, आपण त्याला समजून घेऊ शकतो. तर माझ्या म्हणण्यानुसार तर टेक्निकल सोपं आहे आणि शिकण्यासाठी पण सोपं आहे. यूट्यूबवर पण खूप व्हिडिओ आहेत की आपण त्याच्या बेसवर शिकवू शकतो. तर हे सगळं झालं आपल्याला. मी शेअर मार्केट काय राहते छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला सांगलेलं आहे. तर समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसबद्दल थोडीफार माहिती देईल, जसं की कॅन्डल काय राहते, चार्ट काय राहते, पॅटर्न काय राहते, कंपन्या कोणचं डीमॅट अकाउंट काय राहते, ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूता. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू नवीन